पहाटेच्या 5 वाजलेले आहेत. आपण रात्री थांबलो होतो ज्या आश्रम शहराम बाबाच्या तेलीभाट्याने गावात. तर आपल्यापासून आत्ता 1 किलोमीटर घाट लांब आहे. तर आपण सकाळी 4 वाजता उठून 4:30 वाजता उरकून वगैरे 5 वाजेपर्यंत आपण निघालो आहोत स्नानासाठी. 1 किलोमीटर आतमध्ये परत वापस येऊन याच रोडने परत माघारी जायचं. आत्ताच आपण नर्मदामय स्नान केले. सकाळच्या वाजल्यात 6:10. बाबा आणि मी सकाळ स्नानासाठी आलतो 1 किलोमीटर. जिथं आपण थांबलो होतो तिथून सियाराम बाबांचे दर्शन घेतले आणि मंदिरामध्ये त्यांनी आपल्याला चहा प्रसादी वगैरे दिली. आता चाललो होतो आपण आपल्या जिकडं रात्री आपण मुक्कामाला वगैरे होतो तिकडं. आता तिथून पुढं आपली परिक्रमा सुरू. नर्मदे हर. तेलीभाट्यान या गावातील नर्मदा नदीचं पात्र, खूप मोठं पात्र आहे इथं, बघू शकता तुम्ही. आणि हे मागं तेलीभाट्यान जे आत्ताच आपण शहराम बाबांचं दर्शन घेतलं ते मंदिर आहे इथं. नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार. तेलीभाट्यान आश्रमातून आम्ही निघल्याच्या नंतर पुढं आमची परिक्रमा चालू आहे. वाटात जे लहान मुलं मुली येतात तर ते सगळे आपल्याला नर्मदे हार बोलतात. तर त्यांना प्रसाद देतात. आमचे काका चाललेले आहेत समोर. असे हे प्रत्येक जागेवर परिक्रमा मार्ग वगैरे असं लिहिलेलं आहे, त्याच्यामुळे रस्ता चुकण्याचा काही टेन्शन नाही. चाललोय आता आपण पुढं. नर्मदे हर. सकाळी निघल्यापासून आता आपण 8:30 वाजलेत. तर आपण सकाळी जिथं आपली चहा आणि नाश्ता सवय लागली चाय बोलायची, ते परिक्रमेत असताना वाटाला सारखे बोलतात ना चाय प्रसादी, त्याच्यामुळं तर चहा आणि नाश्त्याची जिथं आपली व्यवस्था होते तर असा एक आश्रम लागलेला आहे. हा एक पाण्याचा एक छोटासा धबधबा छोटासा ओढा लागलाय. तर आपल्याला ओढा पार करून आता वरती जाऊन हे जे दिसतंय तर इथं आपल्याला जायचंय. इथं आपली चहा आणि नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. तर तो जो ओढा लागला होता तर त्यामध्ये आपण आपले कपडे वगैरे धुतले. आपण शनिवारी आलो होतो ओंकारेश्वरमध्ये आणि आपण मंगळवारी परिक्रमा उचलली. तर आपण परिक्रमा सुरू केल्यापासून एकदाही कपडे धुतले नव्हते. कपडे खूप खराब झाले होते. तर त्यामुळं मग आपण इथं थोड्या वेळा 1-2 तास आपण तिथं थांबलो. कपडे वगैरे धुतले आणि थोडे वाळून दिले आणि त्याच्यानंतर आपण आपला परिक्रमेचा पुढचा प्रवास तसाच सुरू केला. कपडे धुवून निघालो होतात आपण पुढं. अजून जेवण तर काही झालं नाही. सकाळी नाश्ता पण त्या आश्रमातून निघताना आपण थोडासा चिवडा दिला होता त्यांनी, तो खाल्ला होता. 11 वाजत आल्यात. बघू आता. कपडे तसेच ओढले पाठीवर टाकलेत आणि आता चाललोय पुढं. तर गावी नर्मदा परिक्रमा मार्ग असं जागोजागी गावात पण त्यांनी दाखवलंय, त्याच्यामुळं वाट चुकायचा काही संबंधच नाही. फक्त आपली चालण्याची तयारी पाहिजे. रोजचं 20, 25, 30 किलोमीटर. तर नर्मदे हर.
एका झाडाखाली आता येत आम्ही थोडंसं बसलो थांबलो होतो, तर इथं पुढं गेलो चालत चालत 8 मीटर, पण मागं जो दंडक होता तो दंडक विसरून राहिला, त्यामुळे परत अर्धा किलोमीटरपासून परत चालत माघारी आलो दंडक घेण्यासाठी. चला बघू आता त्या झाडाखाली दंडक आहे का. बसले त्या झाडाखाली माणसं, काही कोणी जर नसला घेतला तर चालत. आपला दंडक राहिला होता मागं, तर तो आणण्यासाठी आपण 1.5 किलोमीटर मागं परत चालत गेलोत. परत ते 1.5 किलोमीटर अंतर कव्हर केलं. बरं झालं दंडक भेटला. मी म्हटलं जातो का काही. दंडक खूप कामाचा आहे परिक्रमेमध्ये. दुपारचे 12 वाजलेत, अजून काही जेवणाचं नियोजन नाही झालं. बघू पुढं कोणता आश्रम लागतो ते. आता आपण लेपा या गावात आलोत. तिथे एक मंदिर होतं आश्रम, तर सगळे बसले होते, पण तिथं जरा विचारलं नाही मी. तिथं कोणतं तरी डॅम दिसतंय माग, नर्मदा मैयावरील डॅम. आपण चाललो तिथून पुढं. इथून तो डॅम दिसतोय. ये कौन सा डैम है भैया? भैया ये कौन सा डैम है? महेश्वर डैम। महेश्वर। यहाँ से उस साइड महेश्वर है क्या? महेश्वर यहाँ से 8 किलोमीटर पीछे। अच्छा, तो वो महेश्वर, ये महेश्वर का डैम है। का नाम चलता। चलो फिर नर्मदे हर. हा महेश्वरचा तलाव, डॅम, महेश्वरचं धरण. महेश्वर इथून पलीकडे 8 किलोमीटर राहतं. काम चालू आहे इथं, गाड्या वगैरे मोठ्या. हे महेश्वरचं डॅम आहे. याचं काम आत्ता चालू आहे, त्यामुळं आपण आत्ता इथून जाऊ शकतो. पण ज्या वेळेस या डॅमचं पूर्ण काम होईल त्यावेळेस हे मागचे आपण जे गाव आलो ते गाव पूर्ण उठतील आणि आपल्याला रोड असेल तो तेली भट्ट्यां सीतारामबाबांच्या गावातून डायरेक्ट डांबरीने पुढील प्रवास करावा लागेल. त्यावेळेस थोडं किलोमीटरही पण वाढेल. तर आत्ता डॅमचं काम चालू असल्यामुळं आत्ता आपण इथून येऊ शकतो. सकाळी 6:30-7 वाजले होते ना. सकाळी 7 वाजता आश्रमातून निघल्याच्या नंतर चिवडा खाल्ला होता. अजून त्याच्यावरच येत, जेवण तर काही नाही भेटलं. आता 1 वाजेपर्यंत चालतंय. अजून सांगतायत की 2-2.5 किलोमीटरवर आश्रमी जेवायला भेटेल. मग लेपाच्या पुढे एक डॅमचं काम सुरू होतं, त्यामुळे थोडंसं फिरून यावं लागलं. आता चाललोत आपण आश्रमाकडं. बघू आता आश्रमात जेवण राहिलंय का कसं ते. इतका उशीर झाला आहे. त्यानंतर लेपाच्या पुढं आल्याच्या नंतर डॅम क्रॉस केल्याच्या नंतर आपल्याला ही नदी लागली. हिचं नाव आहे वेदा नदी. आणि हा जो डॅम आहे हा मंडलेश्वरचा डॅम होता मागचा, ज्याचं काम चालू आहे. खूप मोठी नदी आहे वेदा नदी, नर्मदेची उपनदी. बघू शकता ओंकारेश्वरपासून निघल्यापासून पहिलीच एवढी मोठी नदी लागली. आज आपण तेली भट्ट्यां ते कठोरा एवढा आपण 24 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. आणि हे कठोरामधील नर्मदा मैयाच्या किनारी असलेला आश्रम. तर इथं परिक्रमावासियांची निवासाची आणि भोजन प्रसादाची रात्रीची सोय होते. तर तुम्ही बघू शकता.